विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 7वा विषय भूगोल मधील पाठ क्रमांक 9 कृषी या बद्दल अभ्यासणार आहोत. तर अगदी सुरुवातीलाच येथे काही प्रश्न आकृती क्रमांक 9.1 वर विचारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला एक घर दिसत आहे आणि काही पशु पक्षी प्राणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या चित्राकडे बघून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे आणि त्यानंतर आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. तर खाली काही प्रश्न दिलेले आहेत जे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. ते प्रश्न या ठिकाणी येथे आहेत. हे प्रश्न आपण आधी बघणार आहोत. तर या इमेजकडे बघून त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. पहिला प्रश्न आहे, चित्रात काय काय दिसत आहे? तर आपल्याला सुरुवातीला सांगायचं आहे की चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे. चित्रामध्ये आपल्याला शेळ्या दिसत आहे, कुत्रा दिसत आहे, इथे म्हैस दिसत आहे, आपल्याला गाय, बैल यासारखे प्राणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला कोंबडीची पिलं दिसत आहे, येथे सुद्धा आहे. त्यानंतर हे झाले आता पशु पक्षी किंवा प्राणी ज्याला आपण म्हणू, जे इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे. याशिवाय आपल्याला आणखी एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पुढे आणखी प्रश्न आहेत. तर आणखी आपल्याला या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर येथे हे घर दिसत आहे, येथे आपल्याला पीक दिसत आहे, येथे आपल्याला एक स्त्री म्हशीचं दूध काढताना दिसत आहे, येथे ही बाई अंडी गोळा करताना दिसत आहे, शेतकरी घराकडे जाताना दिसत आहे, त्याच्या खांद्यावर एक फावडा आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एक स्त्री चारा चारत आहे प्राण्यांना. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या चित्राचं आपण वर्णन करू शकतो. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न आणखी विचारलेला आहे, शेळ्या व कोंबड्या का पाळल्या जातात? तर येथे आपल्याला दिसत आहे शेळ्या, येथे दिसत आहे कोंबड्या पाळल्या जात आहे. तर शेळ्या आणि कोंबड्या का पाळल्या जात असेल, तर शेळ्या आणि शेळ्या या दूध आणि मांस मिळवण्यासाठी आणि कोंबड्या या अंडी आणि मांस मिळवण्यासाठी पाळल्या जात असेल. त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे की चित्रामध्ये कोणकोणती अवजारं वापरलेली आहेत? तर चित्रामध्ये बघा, या ठिकाणी एक फावडा आहे, या ठिकाणी नांगर आहे. तर यासारखी अवजारं आपल्याला या आकृतीमध्ये दिसत आहे, चित्रामध्ये दिसत आहे. मग या नेक्स्ट क्वेश्चन आहे की या अवजाराचा उपयोग कशासाठी करत असेल? तर त्याचं उत्तर असं सांगू शकाल आपण की या अवजाराचा वापर शेती या व्यवसायामध्ये शेतामध्ये केला जात असेल, नांगरणी वगैरे सारख्या कामासाठी. त्यानंतर आहे की चित्रात दाखवलेल्या कृती कोणकोणत्या व्यवसाय प्रकारात येतील? तर चित्रामध्ये आधी कृती कोणत्या आहे ते बघावं लागेल. तर आपण कृती बघितलेल्याच आहे की येथे चारा प्राण्यांसाठी येथे दूध काढणं सुरू आहे, येथे कोंबड्या आहेत, येथेही कोंबड्या आहेत. तर चित्रामध्ये पशुपालन सुरू आहे, शेती सुरू आहे, कुक्कुटपालन सुरू आहे. तर पशुपालन सुरू आहे आणि या कृती कृषी या व्यवसायामध्ये येतात. कोणत्या व्यवसायामध्ये मोडतात? तर बघा, आपल्या लेसनचं नावच आहे कृषी या व्यवसायामध्ये.
हे सगळ्या प्रकारची कृती येतात. नंतरचा प्रश्न आहे की या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता असेल? तर या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता असेल? या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असेल, पशुपालन असेल. त्यानंतर आहे की नंतरचा प्रश्न आहे की चित्रातील घर कोणाचे असेल? तर यावरून आपल्या हे लक्षात येतं या चित्रातून की हे जे घर आहे हे या शेतकऱ्याचं असेल. कोणाचं घर असेल? शेतकऱ्याचं असेल. नंतर आहे तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही वरीलपैकी कोणकोणती उत्पादने वापरतात? तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण शेतामध्ये जे पीक आहे ते अन्न म्हणून वापरत आहे. त्यानंतर बघा येथे दूध आपल्याला दिसत आहे काढताना, तर दूध आपण वापरतो अन्न म्हणून. अंडी अन्न म्हणून वापरू शकतो आपण दररोज. तर यासारखी उत्पादने आपल्याला दररोज आपण उत्पादन वापरतो. काही लोक मांसाहारी आहेत, ते सुद्धा मांस वापरतात. तर अशा प्रकारे कृषी हा व्यवसायाबद्दल या चित्रामध्ये आपल्याला माहिती मिळत आहे. त्यानंतर बघा येथे दिलेलं आहे भौगोलिक स्पष्टीकरण. तर वरील चित्रात शेतीतील पिकं, घराजवळ नांगराचा फाळ या बाबी आहे आणि म्हणून हे घर शेतकऱ्याचं आहे हे आपल्याला कळते. शेतकरी शेळ्या, गाई, म्हशी, कोंबड्या पाळतो. या गोष्टी देखील आपल्याला या चित्रामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यातून त्याला दूध मिळतंय, अंडी मिळते, कोंबड्या आणि शेळ्या विकून त्याला पैसे सुद्धा मिळते. या सर्व कृती तो आपल्या उदरनिर्वाहासाठी करतो. तर या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत आहे आणि या सर्व कृती नैसर्गिक घटकावर अवलंबून आहेत आणि या कृती कृषी या व्यवसायामध्ये मोडतात आणि हे व्यवसाय शेतीला पूरक असतात. कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे. कृषी व्यवसायामध्ये अनेक व्यवसाय आहे. फक्त आपण येथे चित्रामध्ये बघत आहे म्हणून कुक्कुटपालन किंवा पशुपालन एवढंच नाही किंवा शेती एवढंच नाही, तर अनेक व्यवसाय कृषी या सदराखाली येतात. आपलं अन्नधान्य आहे, वस्त्र आहे, आदी गरजांसाठी वनस्पती आणि प्राणी यांचा वापर आपण करत असतो. शेतातील पिकांच्या उत्पन्नाबरोबरच गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे, याचबरोबर रेशमाचे किडे पाळणे, मधमाशा पालन, फुलबाग, फळबाग, मत्स्यपालन म्हणजे मत्स्यशेती इत्यादी व्यवसायाचा सोबतच वराह पालन, एमू पालन यासारख्या वेगवेगळ्या व्यवसायाचा किंवा कृतींचा समावेश कृषी या व्यवसायामध्ये केला जाते. तर आपल्याला जर विचारलं की कृषी या व्यवसायात कोणकोणते व्यवसाय अंतर्भूत आहेत, तर आपण सांगू शकतो की गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे हे आपल्याला येथे दिसत आहे. सोबतच एमू, वराह पालन, मत्स्यपालन, फुलबागा, मधमाशा पालन, रेशमीचे किडे, फळबागा यासारख्या व्यवसायाचा समावेश कृषी या व्यवसायामध्ये केला जातो. तर बघू शकतो आपण की कृषी हा व्यवसाय कृषी हा एक कृषी व्यवसाय ही एक मोठी कन्सेप्ट आहे, मोठी संकल्पना आहे आणि कृषी व्यवसायामध्ये अनेक व्यवसायाचा अंतर्भाव झालेला आहे. शेती, पशुपालन, कुक्कुटपालन, मच्छीपालन, वराहपालन आणि इत्यादी अनेक असे व्यवसाय कृषी व्यवसायामध्ये येतात. कृषी व्यवसायामध्ये मनुष्यबळ, प्राणी आपण इथे बघतच आहे की इथे मनुष्य म्हणजे इथे बघा तीन स्त्रिया, एक पुरुष दिसत आपल्याला. कृषी या व्यवसायामध्ये अनेक प्रकारचं मनुष्यबळ, प्राणी सुद्धा वापरले जातात. अवजार वापरले जात आहे, अशी अनेक साधने वापरली जात आहे
आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा आजकाल कृषी व्यवसायामध्ये उपयोग केला जातो आहे. आपल्याला माहित आहे की शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. आणि आता हा नांगराचा फाळ वापरणे ही जुनी कन्सेप्ट झालेली आहे. तुम्हाला माहित आहे आता की ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच रोटावेटर वगैरे किंवा नांगर या आधुनिक साधनांचा आधुनिक पद्धतीने वापर केला जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचा कृषी या व्यवसायाअंतर्गत जो व्यवसाय आहे तो आहे शेती. आणि शेतीमध्ये आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर आता होत आहे. तर अशा प्रकारे कृषी या व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा जो व्यवसाय आहे तो आहे शेती. आणि पुढे आणखी एक चित्र आपल्याला दिसत आहे. या चित्राबद्दलची चर्चा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. सध्या तरी आपल्याला आता इथेच थांबायचं आहे. या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला काही बाबी दिसत आहे ज्यामध्ये दिवसेंदिवस शेती व्यवसायात कशा प्रकारे बदल होत गेला याबद्दलचं हे चित्र आहे. याची चर्चा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू. सध्या तरी आपल्याला हे जे इमेज आहे ही अगदी लेसनची इंट्रोडक्शन म्हणजे लेसनचं नाव आहे कृषी. तर कृषी व्यवसायामध्ये अंतर्भूत होणारे व्यवसाय आपण बघितले आणि प्रत्यक्ष या चित्रावरून आपल्याला लक्षात येते की कृषी व्यवसाय आणि शेती व्यवसाय हा एकच नसून कृषी ही व्यापक अशी संकल्पना आहे. आणि कृषी व्यवसायामध्ये शेती या व्यवसायाचा अंतर्भाव केलेला आहे. शेतीसोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, वराह पालन, एमू पालन, शेळ्या मेंढ्या कोंबड्या पालन, फुलबागा, फळबागा, मत्स्यशेती यासारख्या वेगवेगळ्या व्यवसायाचा समावेश कृषी या व्यवसायामध्ये होतो. आणि कृषी व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे शेती. आणि उर्वरित जे व्यवसायाची आपण चर्चा केली ते शेती या व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून वापर केला जातो. आणखी आपण याबद्दल चर्चा आणखी केली की मग मनुष्य शेती करतानाच पशुपालन सुद्धा का करते, वराह पालन का करते, पालन का करते, कुक्कुटपालन का करते. तर या सर्वांमधून मनुष्याला मांस मिळते, अंडे मिळते, दूध मिळते. आणि हे सर्व पदार्थ विकून मनुष्याला किंवा मानवाला पैसे मिळतात. आणि त्याच्या पैशामधून या गरजा पूर्ण होतात. आणि म्हणून मनुष्य शेतीला हा पूरक व्यवसाय असल्यामुळे आणि तो करू शकत असल्यामुळे मानवाची आर्थिक गरज या कृषी व्यवसायातून भागवल्या जात आहे. याबद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. मित्रांनो, आता आपण पुढे दिसत असलेल्या इमेज बद्दल चर्चा करणार आहोत. कारण की आकृती क्रमांक 9.2 पारंपरिक ते आधुनिक कृषी संबंधित कृती. आपल्याला खाली प्रश्न दिलेला आहे. चित्रांचं निरीक्षण करा व चित्रामध्ये कोणते बदल दिसतात यावर चर्चा करा. दुसरा प्रश्न आहे पारंपरिक कृषी पद्धत व आधुनिक कृषी पद्धत या तंत्रात काय फरक आहे याबद्दल आपण आता चर्चा करू. चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे. तर बघा येथे आपल्याला दिसत आहे की मानव गवत कशा प्रकारे कापत आहे. तर हे शेतीचा प्रकार आहे. शेतामध्ये तो कशा प्रकारे काम करत आहे किंवा शेती कशा प्रकारे करत आहे. तर बघा तो स्वतः करत आहे. त्यानंतर येथे प्राण्यांचा वापर तो शेतीसाठी करत आहे. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तो शेतीसाठी करत आहे. म्हणजे शेती या व्यवसायात दिवसेगणिक होत गेलेला बदल इथे आपल्याला दिसत आहे. त्यानंतरच्या इमेजमध्ये आपल्याला येथे शेतामध्ये पिकांना पाणी देण्याची पद्धत आपल्याला दिसत आहे की जास्तीत जास्त पाण्याचा वापर तेथे होत आहे.
नंतर तुषार सिंचनाचा वापर इथे होत आहे आणि आता इथे ठिबक सिंचनाचा म्हणजे आपण या तिन्ही इमेजमध्ये काय फरक पाहू शकतो. तर तिसऱ्या जसजशी इमेज डेव्हलप होत आहे, पुढे पुढे जात आहे, तसतसं कमीत कमी पाण्यामध्ये किंवा कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पिकांपर्यंत ते पाणी पोहोचवणे सुरू आहे. कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त शेती होत आहे. कारण की या इमेजमध्ये आपण पाहत आहे की फक्त पीक ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी पाणी जात आहे, म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. त्यानंतरच्या इमेजमध्ये आपण पाहू शकतो की इथे बघा, हा कुक्कुटपालनाशी संबंधित आहे. तर इथे कोंबड्या वगैरे मोकाट आहेत. येथे त्यांना ठेवण्यासाठी टोपलीचा वापर केला आहे. बऱ्याच जणांनी बरेच लोक आधी करत होते आणि आता आधुनिक काळामध्ये आजच्या स्थितीमध्ये कुक्कुटपालन या व्यवसायासाठी टोपल्या वगैरेचा वापर केला जात नाही. तर पोल्ट्री फार्म्स आहे. याबद्दल तुम्हाला माहीत आहे. या ठिकाणी लाईटची, पाण्याची, अन्नाची चांगल्या प्रकारची व्यवस्था या कोंबड्यांसाठी वगैरे केली जाते. म्हणजे या सर्व इमेजमधून शेती किंवा कृषी हा व्यवसाय कशा प्रकारे डेव्हलप होत गेला हे आपल्याला पाहायला मिळते. पुढे याचंच भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे की वरील चित्राचं निरीक्षण केल्यावर कृषी व्यवसायात काळानुरूप आलेले आपल्याला बदल दिसते. पूर्वी आदी मानव भटकत होता, जंगलात भटकत होता आणि मिळवलेल्या उत्पादनातून आपला उदरनिर्वाह करत होता. परंतु नंतर त्याला शेती हा व्यवसाय सुचला आणि शेतीत जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले. त्यातून वर्षभरासाठी अन्नधान्याची तरतूद होऊ लागली आणि शेतातील पिकाबरोबरच मानव पशुपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन, फुलशेती, फळशेती यांचं उत्पादन घेऊ लागला आणि मनुष्य भटकं जीवन सोडून एका ठिकाणी राहू लागला. आणि वरील चित्रामध्ये आपण वेगवेगळ्या कृती ऑलरेडी बघितलेल्याच आहेत. तर आणि आपण बघितलं की शेतीसोबतच मनुष्य इतर व्यवसायही करू लागला, जे कृषी या सदरात मोडतात. तर शेतीसोबत मनुष्य कोणता व्यवसाय करू लागला, त्यापैकी एक व्यवसाय म्हणजे पशुपालन. आता वेगवेगळ्या पशूंचं पालन करणे, त्यांच्यापासून विविध उत्पादन घेणे आणि त्यांचा विविध कामासाठी वापर करणे म्हणजे पशुपालन. तर हाच पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे. तर आपल्याला माहित आहे की पशुपासून विविध उत्पादने कोणकोणती? अंडी, मांस, कातडी मिळवणे, त्यानंतर दूध मिळवणे आणि विविध कामासाठी वापर करणे म्हणजे काय? तर शेतामध्ये आपण बैलांचा वापर करतो, गाढवांचा, उंटांचा ओझे वाहून नेण्यासाठी वापर करतो. अं, वाह प्रवासासाठी हत्ती, घोडा यासारखे प्राणी वापरतो आपण. घराला संरक्षणासाठी आपण कुत्र्यासारखे प्राणी पाळतो. असे वेगवेगळे प्राणी आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरतो. त्यालाच आपण पशुपालन म्हणू शकतो. तर पशुपालनाचे वेगवेगळे प्रकार, पशुपालनाचे विविध टप्पे आपल्याला इथे दाखवलेले आहे. तर पहिला प्रकार इथे दिलेला आहे पशुपालनामध्ये, तो आहे गुरेपालन. आता गुरेपालन म्हणजे तुम्हाला माहित आहे, गाय, बैल, म्हैस, रेडा यासारखे जनावरं शेतीसाठी पालन केले जाते. बऱ्याच शेतकऱ्यांकडे गाय, बैल, म्हैस, रेडा असतो. शेतीच्या कामातही यांचा वापर केला जातो आणि सोबतच दुभती म्हणजे दूध देणारी जनावरे पाळणे हा सुद्धा एक व्यवसाय होतो त्यांचा. कारण तुम्हाला माहित आहे, गाय, म्हैस दूध देते. त्या दुधापासून ते दूध विकलं जाते किंवा त्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि तो सुद्धा एक व्यवसाय आहे. दूध विकणे 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये अशा प्रकारे प्रति लिटर हे दूध विकल्या जाते. दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. खवा बनवला जाऊ शकतो. आईस्क्रीम बनवल्या जाते. अ, तूप, लोणी असे अनेक पदार्थ दुधापासून बनवतात आणि ते सुद्धा आणखी जास्त किमतीने विकल्या जातात. म्हणून गुरेपालन हा सुद्धा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि मिश्र शेतीचा तो अविभाज्य भाग आहे. आता भारतामध्ये आधुनिक स्वरूपाने हा व्यवसाय सुरू आहे आणि व्यापारी तत्वावर सुद्धा पशुपालन केलं जात आहे.
पशुपालनाचा मुख्य उद्देश म्हणजे दूध व मांस मिळवणे. दूध मिळते सोबतच मांस सुद्धा मिळते हे आपल्याला माहीत आहे. तर पशुपालनामध्ये पहिला आपण बघितला गुरेपालन. आता दुसरा प्रकार जो आहे तो आहे शेळी व मेंढी पालन. हा सुद्धा पारंपरिक प्रकारचा व्यवसाय आहे. शेळी आणि मेंढी पालन डोंगराळ भागात तसेच निमओसाड आणि कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये केलं जाते. नागरी वस्त्यापासून दूर ग्रामीण भागामध्ये डोंगराळ प्रदेशामध्ये हा व्यवसाय केला जातो. अशा ठिकाणी हा व्यवसाय केला जातो ज्या ठिकाणी खुरटं गवत आहे, झुडपं आहे, बाभळी आहे, यासारख्या वनस्पती आहे. आणि भारतात मांस हाच मुख्य उद्देश शेळी आणि मेंढी पालनामध्ये आहे. तर मेंढी मेंढी पालन हे लोकरीसाठी केले जाते. म्हणजे शेळीपासून मांस मिळवणे आणि मेंढीपासून लोकर मिळवणे हा अत्यंत महत्त्वाचा उद्देश ठेवून भारतामध्ये शेळी आणि मेंढी पालन केलं जाते, जो पशुपालन या व्यवसायाचाच एक भाग आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे एक प्रकार कुक्कुटपालन. कुक्कुटपालन हा सुद्धा पशुपालनामध्येच एक भाग आहे. तर या आधीच आपण कोंबडी किंवा कोंबड्यांचं चित्र या ठिकाणी आपण बघितलं होतं. बघा या ठिकाणी हे कुक्कुटपालनाचं चित्र आपण बघितलेलं होतं. तर कुक्कुटपालन हा सुद्धा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. कृषी व्यवसायात जगात सर्वत्र कोंबडी या वर्गातील पक्ष्यांचं पालन कमी अधिक प्रमाणामध्ये होत आहे. परसदारी वा शेतामध्ये कोंबड्या पाळल्या जातात. हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय घरगुती आणि व्यापारी तत्वावर सुद्धा केला जातो. आणि हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करावा लागतो. आणि भारतामध्ये हा व्यवसाय शहराच्या जवळ मोठ्या प्रमाणात चालतो. कारण या व्यवसायाला या शहरामधून आयती बाजारपेठ मिळते. अशा प्रकारे कुक्कुटपालनासोबतच भारतामध्ये काही ठिकाणी ससेपालन, एमू पालन, वराह पालन हे व्यवसाय सुद्धा केले जातात. तर हे कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन आणि गुरेपालन हे पशुपालनाचेच प्रकार आपण बघितलेले आहेत. याशिवाय कृषी व्यवसायामध्ये मधमाशी पालन, मत्स्यपालन, रेशीम शेती, रोपवाटिका व्यवसाय यासारखे व्यवसाय सुद्धा केले जातात. आणि ते कृषी या सदराखाली येतात. आपण नुकतेच बघितलेले जे प्रकार गुरे पालन, शेळी मेंढी पालन किंवा कुक्कुटपालन आहे ते पशुपालन या व्यवसायाचा एक भाग आहे. आणि पशुपालन हा कृषी व्यवसायाचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांनो, आपण वर्ग 7वीचा पाठ क्रमांक 9 कृषी याबद्दल माहिती घेतोय. आणि कृषी या व्यवसायाअंतर्गत येणारं पशुपालन म्हणजेच गुरेपालन, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन याबद्दलची माहिती आपली बघून झालेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये कृषी या व्यवसायाअंतर्गत येणारा मधमाशी पालन, मत्स्यपालन, रेशीम शेती, रोपवाटिका व्यवसाय आणि पुढे शेतीचे वेगवेगळे प्रकार याबद्दल माहिती बघणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत मधमाशी पालन या व्यवसायाबद्दलची माहिती. तर मधमाशी तुम्हाला माहीत आहे, मध आणि मेण यासारखी उत्पादने मिळवण्यासाठी मधमाशी पालन केले जाते. मध गोळा करण्यासाठी मधमाश्या फुलोरा आलेल्या झाडावर फिरतात. त्यामुळं त्या फुलांचं किंवा झाडाचंही परागीभवन चांगल्या प्रकारे होते आणि झाडाची फलधारणा वाढते. म्हणजे मेण आणि मध सुद्धा मिळते.
मधमाशी पालन व्यवसायामध्ये. आणि मधमाश्या ज्या झाडावर मध गोळा करण्यासाठी फिरतात, त्या झाडाचं परागीभवन चांगल्या प्रकारे होऊन झाडाची फळ धारणा म्हणजे फळ देण्याची क्षमता, म्हणजे त्या झाडाला जास्तीत जास्त फळ येतात आणि परिणामी पिकाचं उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे वाढते. आणि म्हणून मधमाशी पालन हा व्यवसाय शेती व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण शेतामध्ये उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे येते आणि मध आणि मेण सुद्धा मिळते. त्यानंतर मत्स्यपालन हा सुद्धा एक कृषी व्यवसाय अंतर्गत येणारा व्यवसाय आहे. तर मत्स्य म्हणजे मासे. आता मासे आपल्याला माहित आहे की मत्स्य शेती करण्यासाठी शेततळी तयार करावी लागतात. आता शेततळ म्हणजे शेतामध्ये पाण्याचा तलाव किंवा तळ तयार केला जाते, त्यात पाणी साठवलं जाते आणि हे मानवनिर्मित तळे असतात. या तळ्यामध्ये मत्स्यबीज टाकले जातात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातींचा वापर करण्यात येतो. गोड्या पाण्यात म्हणजे समुद्राचं पाणी सोडून उर्वरित पाणी गोड पाणी म्हटलं जातं. समुद्राचं पाणी हे खारं असते. तर गोड्या पाण्यात वाढू शकणारे ज्या काही माशांच्या प्रकार आहे, माशांचे प्रजाती आहे, त्यांचा वापर केला जातो. माशांचं उत्तम वाढी झाली पाहिजे म्हणून शास्त्रीय म्हणजे आधुनिक शास्त्रीय पद्धतीने त्यांचं संगोपन केलं जाते. खुल्या समुद्रातील जी मासेमारी केली जाते तेव्हा त्या मासेमारीमध्ये अनेक धोके असते. खुल्या समुद्रात मासेमारी केली की ज्या समुद्रात असलेले वेगवेगळ्या प्रजातीचे मासे एकाच जाळ्यात येतात. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या माशांचं वर्गीकरण करणे सुद्धा कठीण असते. आणि म्हणून एकाच प्रकारच्या माशांचं उत्पादन घेण्यासाठी मत्स्यपालन किंवा मत्स्यशेती हा अत्यंत चांगला पर्याय आहे. आणि या मत्स्यशेतीमध्ये वाम, रहू, रावस, कोळंबी यासारख्या माशांचं, हे माशांची नावं आहे, या माशांचं उत्पादन घेतलं जाते. अशा प्रकारे मत्स्यपालन हा सुद्धा एक कृषी व्यवसायातील भाग आहे. पुढे आपण रेशीम शेतीबद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत. रेशीम शेती. तर रेशीम किड्यांच्या कोशापासून रेशीम मिळवलं जातं आणि रेशीमाचे जे धागे आहेत ते अत्यंत सूक्ष्म आणि चिवट असतात. त्यापासून मुलायम रेशीम वस्त्र निर्माण केले जाते आणि कोशापासून धागा निर्माण करणे, धाग्यापासून वस्त्र निर्मिती करणे हे स्वतंत्र व्यवसाय आहे. म्हणजे धागा निर्मिती आणि त्या रेशीम धाग्यापासून जर वस्त्र निर्मिती उद्योग जे आहेत यांचा कृषी व्यवसायात समावेश होत नाही. म्हणजे धागा निर्माण करणे आणि धाग्यापासून वस्त्र निर्माण करणे याचा समावेश कृषी व्यवसायात होत नाही, परंतु रेशीम किडे पाळणे आणि त्यांच्यापासून रेशीम धागे मिळवणे, रेशीम मिळवणे यांचा समावेश कृषी व्यवसायामध्ये होतो. शेतकऱ्यांना रेशीम किड्याचं बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जाते आणि मग हे रेशीम किडे तुती नावाचं जे झाड असते, झाडाचं नाव आहे तुती, तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्याचं अन्न असते. आणि तुतीचं झाड एकदा लावलं की ते 15-15 वर्षापर्यंत जिवंत राहते आणि त्यामुळे दरवर्षी हे झाड लावा लागत नाही. तुती या झाडाचा पाला खाऊन रेशीम किडे जगतात आणि रेशीम किडेच्या कोशापासून मग ते रेशीम मिळते. आणि रेशीम ही एक महाग वस्त्र प्रकार आहे, हे आपल्याला माहीत आहे. तर रेशीम शेती हा सुद्धा कृषी व्यवसायाचा एक प्रकार आहे. पुढे आहे रोपवाटिका व्यवसाय. रोपवाटिका व्यवसाय आपल्याला माहीत आहे की गेल्या काही वर्षामध्ये फुलोत्पादन म्हणजे फुलाचं उत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्षशेती असे शेतीशी निगडीत परंतु वेगवेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखाली क्षेत्र वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या दर्जाच्या रोपांची, कलमांची आणि कंदांची व बियांची आवश्यकता असते. बघा, चांगल्या प्रकारच्या शेतीसाठी चांगल्या रोपांची, कलमांची, कंदांची व बियांची आवश्यकता असते. यातूनच रोपवाटिका हा व्यवसाय सुरू करण्यात आला. या व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील चांगलं असते. तुम्हाला माहित असेल की संत्र्याच्या कलमा आपल्याच तालुक्यातून
आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचवल्या जाते. तो सुद्धा रोपवाटिका व्यवसाय आहे. त्याला इंग्रजीमध्ये नर्सरी हा शब्द आहे. आपण नर्सरीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे झाडे सुद्धा घरच्यासाठी विकत आणतो. आपल्याला माहित आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या छोटी छोटी झाडं, रोपं आपण विकत आणतो नर्सरीमधून. त्याला नर्सरी सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आणि त्याला मराठीमध्ये रोपवाटिका व्यवसाय म्हणतात, ज्या ठिकाणी आपल्याला वनस्पतीची रोपं मिळतात. तर हा रोपवाटिका व्यवसायाचं इमेज आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या रोपांचं जतन, संगोपन आणि वाढ केली जात आहे. त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे की माहीत आहे का तुम्हाला? आता माहीत आहे का तुम्हाला हे बघण्याआधी आपण बघितलं की कृषी या व्यवसायामध्ये शेती, पशुपालन, मधमाशी पालन, मत्स्यपालन, रेशीम शेती आणि रोपवाटिका व्यवसायाचा समावेश होतो. त्यापैकी आपण शेती या व्यवसायाची माहिती बघायची आहे, कारण शेती या व्यवसायाची माहिती मोठ्या प्रमाणात आहे. तर आपण आज माहिती बघितली आहे रोपवाटिका व्यवसाय, मधमाशी पालन, मत्स्यपालन, रेशीम शेती. आणि आता आपण बघणार आहोत एका शेतीच्या प्रकाराची माहिती. तर कमीत कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी, कमीत कमी जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी जमीन, हवा, उष्णता, आर्द्रता लक्षात घ्या. जमीन, हवा, मान, उष्णता आणि आर्द्रता आणि ओलावा यासारख्या नैसर्गिक घटकावर नियंत्रण ठेवायचं असते. आणि जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवून घेणाऱ्या नगदी पिकांचं उत्पादन घेण्यासाठी हरितगृह शेतीचा वापर केला जातो. आपण ज्या शेती प्रकाराची माहिती घेत आहे त्याचं नाव आहे हरितगृहातील शेती. आता हरितगृहातील शेती म्हणजे काय? तर तापमान, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा हा नियंत्रित प्रमाणात, आवश्यक प्रमाणात ठेवून पिकांचं उत्पादन घेणे, यासारख्या शेतीचा आज अलीकडच्या काळामध्ये वापर होत आहे. त्याला हरितगृह शेती म्हणतात. आणि हरितगृह म्हणजे काय? तर हरितगृह एक पेंडॉल टाईप टेंट असते. याच्या उभारणीसाठी लोखंडी पाईप आणि लोखंडी पाईपचा याचा वापर केला जातो. पाणी आणि उजेड आणि तापमान यांचं नियंत्रण केलं जाते, आधीच सांगितलं. आणि या बंदिस्त वातावरणामुळे रोगराईचं नियंत्रण सुद्धा केलं जाते. हा यामधला प्रमुख उद्योग असतो. लिली, जरबेरा अशा जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलांच्या शेतीसाठी व्यापारी तत्वावर हरितगृहांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तर हरितगृहाची शेतीचं चित्र आपण खाली बघू शकतो बघा. व या इमेजमध्ये हे जे वर लावलेलं आहे पॅग आहे, सर्व बाजूने हा पेंडॉल आहे. हा लोखंडी पाईपचा आणि त्यावर प्लास्टिकच्या पॉलिथिनचा वापर करून बनवलेला आहे. आणि अशा प्रकारचे हरितगृह शेतीचा प्रकार तुम्ही प्रवास करत असताना वेगवेगळ्या शेतीमध्ये अशा प्रकारचे पेंडॉल्स आपण म्हणू त्याला, पॅक असतात पूर्णपणे आणि मोठ्या असे अर्धगोलाकार आकाराचे असतात. तुम्ही बघितलेले असेलच. आणि त्याच्या आतमध्ये शेती, कारण वरच्या बाहेरचा रोगट हवामान, सूर्यप्रकाश, हवामान, तापमान सगळ्या प्रकारचं नियंत्रण आतमध्ये केलं जाते आणि शेती केली जाते. येथे शेतीचं अजिबात थंडी, ऊन, वारा, पाऊस, गारपीट पासून संरक्षण केलं जाते. नुकसान होत नाही आणि हमखास उत्पादन घेतलं जाते. ज्या पिकाला जशा प्रकारचं हवामान आहे तशा प्रकारचं हवामान तेथे निर्माण करून उत्पादन घेतलं जाते. हा हरितगृह शेतीचा उद्देश आहे. आणि पुढे आपल्याला दिलेले आहे शेतीचे वेगवेगळे प्रकार. तर याबद्दलची माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. शेती बद्दल बघायचं झालं तर शेतीचे प्रकार एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता, सांस्कृतिक भिन्नता, तंत्रज्ञानातील विविधता यांचा विचार करता शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती उदयास आला. शेती करण्याचा उद्देश काय आहे, शेतामध्ये कोणती पिके घेतली जातात आणि शेती कशा प्रकारे केली जाते ती पद्धत, शेतामध्ये वापरलं जाणारं तंत्र, भूमीचं उपयोजन यावर शेतीचा प्रकार ठरतो. म्हणजे बघा, शेती करण्याचा उद्देश, शेतीमध्ये घेतलं जाणारं पीक, वापरलं जाणारं तंत्र, शेती करण्याची पद्धत
आणि भूमीचं उपयोजन यानुसार म्हणजे जमिनीचा किती प्रमाणात वापर केला जात आहे यानुसार शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि त्यानुसार शेतीचे काही प्रकार खालील प्रकारे आहेत. या ठिकाणी आपल्याला फ्लोचार्ट दिसून राहिलेला आहे. येथे आपण शेतीचे वेगवेगळे प्रकार पाहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 7वीच्या भूगोल विषयातील पाठ क्रमांक 9 कृषी या पाठातील माहिती आणि त्यातही शेतीचे प्रकार याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की शेतीचे 2 प्रकार आहे प्रामुख्याने. पहिला प्रकार निर्वाह शेती आणि दुसरा व्यापारी शेती. आता निर्वाह शेतीचे पुन्हा 2 प्रकार केलेले आहेत, स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. त्याचप्रमाणे व्यापारी शेतीचे सुद्धा काही प्रकार आहेत. विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती, फलोद्यान शेती आणि या व्यतिरिक्त आणखी काही शेतीबद्दलची माहिती या पाठामध्ये पुढे दिलेली आहे. तर चला आपण आता बघूया शेतीचा प्रकार निर्वाह शेती आणि निर्वाह शेतीपैकी स्थलांतरित शेती आणि सखोल शेतीपैकी माहिती. तर निर्वाह शेती म्हणजे निर्वाह या शब्दावरून आपल्या लक्षात येते की निर्वाह म्हणजे काय, तर दैनंदिन गरजा आपल्या भागवणे, स्वतःच्या अन्नाची गरज भागवणे. पारंपरिक शेती प्रकार आहे हा. आणि या पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती आणि स्थलांतरित शेती असे 2 प्रकार येते. निर्वाह शेती ही पारंपरिक पद्धतीची आहे, प्राचीन काळापासून सुरू आहे आणि याचे 2 प्रकार सखोल आणि स्थलांतरित शेती. तर सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत शेती केली जाते. सखोल शेतीमध्ये एकाच सखोल शेती प्रकारामध्ये एकाच जमिनीमध्ये अनेक वर्ष शेती केली जाते, जी जनरली आपल्याकडे बघायला मिळते. आणि स्थलांतरित शेतीमध्ये दरवर्षी नवीन नवीन जमिनीमध्ये शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्याच जमिनीचा वापर पुन्हा शेतीसाठी केला जातो. परंतु कंटिन्यू एकाच जमिनीमध्ये शेती केली जात नाही. तर आता आपण बघूया तो म्हणजे सखोल शेती हा निर्वाह शेतीचा पहिला प्रकार. आता सखोल शेती म्हणजे कोणत्या शेतीला म्हणायचं, तर कमीत कमी जमिनीचा आकार असतो आणि या कमीत कमी जमिनीच्या आकारामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती. म्हणजे आपल्या लक्षात हे आलं असेल की जमिनीचा आकार कमी असतो, 4 एकर, 5 एकर, 10 एकर असा जमिनीचा आकार असतो आणि या कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न सखोल शेतीत केला जातो. आपल्या देशामध्ये जी शेती आढळून येते ती सखोल शेती आहे. कारण की आपल्याकडे माहित आहे काही लोकांकडे 1 एकर, 2 एकर, 3 एकर, 4 एकर, 5 एकर, 10 एकर अशा प्रकारे शेती आहे. मग तुम्हाला वाटेल की ही शेती कमी झाली का? तर ही कमी आहे आकाराने. कारण की काही देशांमध्ये शेती ही 100-100, 200-200 एकर असते. तर म्हणून त्या मानाने आपल्या देशातील शेतीचा आकार हा कमी आहे आणि म्हणून आपल्या देशातील शेती ही सखोल शेतीमध्ये मोडते. आता बघा, तुम्हाला माहीतच आहे की आपल्या देशामध्ये लोकसंख्या सुद्धा जास्त आहे. तर जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचं क्षेत्र लहान असल्यामुळे प्रति व्यक्ती दरडोई म्हणजे प्रति व्यक्ती जमिनीचं प्रमाण कमी असते. म्हणजे लोकसंख्या जास्त असल्यामुळे शेतीचा आकार प्रति व्यक्ती कमी असते. म्हणजे आपल्याला माहित आहे की एकाच कुटुंबात जर 2 भाऊ असेल, 4 एकर शेती असेल, तर प्रत्येकी ती आली किती? 2 एकर. आणि त्यातल्या प्रत्येक हे तर दोघा भावाबद्दल बोलणं झालं, पण कुटुंबामध्ये जे इतर नातेवाईक आहे, आई वडील बहीण भाऊ, अशी प्रति व्यक्ती जर शेतीचा आकार मोजला आपण तर तो खूपच कमी येतो. म्हणून दरडोई शेतीचा क्षेत्र कमी असते. सखोल शेतीचं वैशिष्ट्य आपण बघत आहे. आणि या प्रकारची शेती ही प्रामुख्याने विकसनशील देशामध्ये केली जाते आणि आपला देश सुद्धा विकसनशील आहे, जो विकास पावलेला नाही आणि अविकसितही नाही. तर विकासाच्या मार्गावर असलेल्या देशामध्ये ही शेती केली जाते. पुढे आहे की या शेतातून मिळणारं उत्पादन प्रामुख्याने कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवणे इतकंच असते. म्हणजे
वर्षभर कुटुंबाला पुरलं पाहिजे अशाच प्रकारचं उत्पादन घेतलं जाते. मार्केटमध्ये विक्रीसाठी उत्पादन सहसा घेतलं जात नाही. त्यानंतर आहे की या प्रकारातील शेती व त्यांचं कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. शेतीत उत्पादन कमी असते, म्हणून आर्थिक स्थिती बेताची असते. म्हणजे सखोल शेतीचं वैशिष्ट्य जे आपण वैशिष्ट्य बघत आहे त्यामध्ये आपल्या हे थोडक्यात हे लक्ष आलं आहे की जमिनीचा आकार कमी आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. विकसनशील देशामध्ये अशा प्रकारची शेती असते. बहुतेक कुटुंबाच्या वर्षभराच्या अन्नाची गरज भागवणे हेच त्याचं उद्दिष्ट असते. आणि शेतकरी कुटुंब हे थोडं गरीब असते. आर्थिक परिस्थिती बेताची असते. आणि आणखी काही महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे शेतीमध्ये प्राण्यांचा वापर जास्त केला जातो. यंत्राच्या वापरापेक्षा प्राण्यांचा वापर जास्त केला जातो आणि भाजीपाला सुद्धा शेतामध्ये पिकवल्या जातो. त्यानंतरचा जो शेतीचा प्रकार आहे तो आहे स्थलांतरित शेती. आता स्थलांतरित शेती या नावावरूनच आपल्याला लक्षात येत आलं असेल की भटक्या लोकांकडून ही शेती केली जाते. भटकी शेती ही सुद्धा प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. आता स्थलांतरित शेती ही दाट अरण्याच्या प्रदेशामध्ये केली जाते. मग आता दाट अरण्याच्या भागात किंवा डोंगराळ भागात जेव्हा ही शेती केली जाते, तेव्हा जंगलात शेती कशी केली जाईल? तर तिथल्या त्या जंगलातील जो भाग आहे, जंगलातील जो वनांचा भाग आहे, आपण या इमेजमध्ये पाहू शकतो, की या इमेजमध्ये बघा या भागातील वनस्पती कापून टाकण्यात आलेले आहे. आणि मग भटक्या शेतीत काय केलं जाते, तर वनातील किंवा डोंगराळ भागातील तुकड्याची निवड केली जाते आणि तो जमिनीचा तुकडा शेतीयोग्य करण्यासाठी त्या प्रदेशातील वनस्पतींची तोड केली जाते आणि मग ती जागा मोकळी केली जाते. त्या वनस्पती वाढल्यानंतर ते जाळल्या सुद्धा जातात आणि त्याची जी राख आहे ती तेथेच पसरून दिल्या जाते आणि त्या राखेचा खत म्हणून वापर केला जाते. त्याच जमिनीतल्या मृदेमध्ये ती मिसळून आणि मग अशा मोकळ्या जमिनीवर पावसाळ्यात पेरणी केली जाते. पावसाळ्याच्या आधी पेरणी केली जाते आणि पीक घेतलं जाते. मग अशा प्रकारे हे झालं, एका वेळी पीक घेऊन झालं एखाद्या वर्षात, की मग येथे शेती केली जात नाही. मग आणखी दुसऱ्या एरियातलं जंगल कापते. तेथे मग ती जमीन मोकळी केली जाते आणि तेथे शेती केली जाते. सेम प्रोसेस. अशा प्रकारे भटकी शेती किंवा स्थलांतरित शेती, शेतीची जमीन ही स्थलांतरित होत राहते. जमीन जात नाही तिथे, परंतु शेती करणारे लोक वेगवेगळ्या जमिनीवर शेती करतात, म्हणून याला स्थलांतरित शेती असं म्हटलेलं आहे. मग आता शेतीचा आकार कमी असतो. त्या लोकांचं अन्नाची गरज भागवण्यासाठी ही शेती सक्षम नसते. म्हणून मग हे भटके लोक शिकार, मासेमारी, जंगलातील फळे, कंदमुळे गोळा करणे अशा प्रकारची ही कामं करतात. आणि विशेष म्हणजे या शेतीमधील जमिनीचा पडीत कालावधी जास्त असतो. जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली, की मग 2-3 वर्षानंतर ती जमीन सोडून इतर जमिनीवर शेती करण्यासाठी दुसरी जागा निवडली जाते. अशा प्रकारे आपण शेतीचा पहिला प्रकार निर्वाह शेती आणि त्याचे 2 प्रकार स्थलांतरित शेती आणि सखोल शेती याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. आणि त्यानंतर आपण आता माहिती बघणार आहोत ती म्हणजे व्यापारी शेती. ती म्हणजे व्यापारी शेती. आता व्यापारी शेतीची आपल्याला माहित आहे की विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती आणि फलोद्यान शेती असे 2 प्रकार आहेत. तर व्यापारी शेती या शब्दातूनच आपल्याला लक्षात येते की या शेतीचा मुख्य उद्देश म्हणजे व्यापार करणे. म्हणजे शेतीमध्ये जे उत्पादन आहे ते विक्रीसाठी घेणे. मग आता व्यापारी शेती आणि सखोल शेतीमध्ये काय फरक आहे ते आपल्या लक्षात येईल, की बघा व्यापारी शेतीमध्ये विस्तृत अशी धान्य शेती व मळ्याची शेती केली जाते. मळ्याची शेती म्हणजे शेतमळं राहते, संत्रा बगीचा झाला किंवा फळांचे वेगवेगळे, त्यानंतर नीळ, त्यानंतर चहा, कॉफी, रबर यासारखं उत्पादन. तर बघा व्यापारी शेतीमध्ये विस्तृत अशी धान्य शेती, विस्तृत अशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे विस्तृत म्हणजे मोठ्या प्रमाणावर जमीन असते आणि धान्याची शेती केली जाते आणि मळ्याची शेती केली जाते. तर मळ्याची शेती आणि धान्य शेती हे 2 प्रमुख प्रकार
व्यापारी शेतीमध्ये आहेत. मग आता या प्रकारच्या शेतीमध्ये व्यापारी तत्वावर उत्पादन घेतलं जाते, म्हणजे विक्रीसाठी उत्पादन घेतलं जाते. आता बघा, त्यातल्या विस्तृत शेती हा एक व्यापारी शेतीचा प्रकार आहे. व्यापारी शेतीचे 4 प्रकार आपण बघितले. विस्तृत, मळ्याची, मंडई बागायती आणि फलोद्यान शेती, मळ्याची शेती हे सुद्धा आपण बघणार आहोत पुढे. तर आता सुरुवातीला आपण बघणार आहोत विस्तृत शेतीबद्दल माहिती. तर मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला, की आपल्या देशातील शेती ही सखोल शेती आहे, कारण जमिनीचा आकार कमी असतो. आता विस्तृत शेती ही आपल्या देशात केली जात नाही. सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे विस्तृत शेती आपल्या देशामध्ये नाही. कारण की विस्तृत शेतीची वैशिष्ट्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे, शेतीचं क्षेत्र 200 हेक्टर किंवा त्याही पेक्षा जास्त असते. हेक्टर. आता 200 हेक्टर म्हटलेलं आहे, एकर नाही. आता हेक्टर काय आहे? तर 2.5 एकर जमीन. 2.5 एकर म्हणजे 200 हेक्टर. आता 200 हेक्टर जमीन म्हणजे किती मग? तर 500 एकर आहे का आपल्या गावात किंवा परिसरात कोणाकडे? नसल्याजोगीच आहे. तर जमिनीचा म्हणजे शेतीचा आकार हा 500 एकरापेक्षाही जास्त असतो. मोठे शेती क्षेत्र असल्यामुळं आता या 500 एकर जमीन पेरायला, नांगराले, वखरायला किंवा उत्पादन घ्यायसाठी 4-5 मजूर लावले, 50 मजूर लावले तर होणार आहे काय? एवढी शेती नाही. म्हणून यंत्राच्या साहाय्याने ही शेती केली जाते. उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो. आणि लोकसंख्या खूपच विरळ असते. आता ज्या देशामध्ये लोकसंख्या खूप कमी आहे, त्या देशातल्या लोकांकडे इतकी शेती असू शकते. जर लोकसंख्या जास्त असती तर मग पुन्हा तेच शेतीचे भाग पाडले असते आणि मग वेगवेगळ्या व्यक्तीच्या वाट्याला कमी कमी शेती गेली असती. परंतु इथे लोकसंख्या कमी असल्यामुळे एकाच व्यक्तीकडे 500-500 एकर जमीन असणे शक्य आहे. आणि पुढे आपण बघू की एक इमेज आहे आणि त्या इमेजवरून तुमच्या लक्षात येईल की मळ्याची शेती कशा प्रकारे केली जाते. तर ही आहे विस्तृत शेतीचे यांत्रिकीकरणाचा वापर, म्हणजे विस्तृत शेतीमधील यंत्र. तर आपण बघू शकतो की ही शेती किती मोठ्या प्रमाणात विस्तृत आहे आणि इथे किती मोठमोठ्या यंत्राचा वापर करणे सुरू आहे. अशा प्रकारचं यंत्र आपण अजूनपर्यंत बघितलं नसेल कदाचित. याचा आकार खूप मोठा आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. या मोठ्या यंत्राचा वापर केल्यावरच इतक्या मोठ्या शेतातील कामे होऊ शकतात. तर शेतात आपण बघत आहे विस्तृत शेती. विस्तृत शेतीचं क्षेत्र हे 200 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त असते. मोठे क्षेत्र असल्यामुळं, विरळ लोकसंख्या असल्यामुळं येथे यंत्राच्या साहाय्याने शेती केली जाते. ट्रॅक्टर नांगरणीसाठी, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र जे आपल्याला दिसत आहे इमेजमध्ये, जंतुनाशके फवारण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर होतो. आणि संपूर्ण प्रदेशामध्ये एका शेतामध्ये, इतक्या मोठ्या शेतामध्ये एकाच प्रकारचं पीक, म्हणजे एक पीक पद्धती हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मग एक पीक कोणतं असू शकते? ते गहू किंवा मका. याशिवाय बार्ली, ओट्स, सोयाबीन अशा प्रकारची पिके विस्तृत शेतीत घेतली जातात. या शेतीसाठी पैसा कमी लागेल की जास्त लागेल? 500 एकर शेती करायसाठी किंवा पैसे कमी लागेल की जास्त? तर खूप मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागते. कारण की यंत्र खरेदी करणं आहे, खते खरेदी करणं आहे, कीटकनाशके खरेदी करणे आहे, गोदामे, वाहतूक खर्च यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. परंतु इतकं चांगलं जरी वाटत असलं तरी याही शेतीवर अवर्षण, कीटकाचा प्रादुर्भाव, जसं टोळधाड आपल्याकडे आली होती मागे, आणि बाजारभावातील चढ-उतार यासारख्या समस्या या विस्तृत शेतीशी सुद्धा संबंधित आहे. आणि अशा प्रकारची शेती समशीतोष्ण गवताळ प्रदेशामध्ये केली जाते. तर ही झाली विस्तृत शेतीबद्दलची माहिती. आता आपण बघणार आहोत मळ्याची शेती या शेतीबद्दलची माहिती. आता मळ्याची शेती आता मळ्याच्या शेतीमध्ये जमिनीचं क्षेत्र हे 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त असते. 40 हेक्टर म्हणजे 100 एकर.
शेतीचं क्षेत्र डोंगर उतारावर असू शकते आणि जनरली डोंगरावरच असते, उतारावर असते आणि यंत्राचा वापर तिथे करता येत नाही. म्हणून शेतीमध्ये स्थानिक मनुष्यबळाचं म्हणजे मनुष्य तिथे काम केलं जाते. प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती ज्या पिकासाठी पोषक आहे त्याच प्रकारचं पीक तिथे घेतलं जाते आणि या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचं उत्पादन होत नाही. फक्त व्यापारी पिकाचं उत्पादन जे चहा, कॉफी, रबर, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ या पदार्थाचं उत्पादन घेतल्या जाते. आपल्याला माहित आहे आपल्या देशात सुद्धा चहा आणि कॉफीचे मळे कुठे आहे? तर डोंगराळ प्रदेशामध्ये आहे. आणि ही आहे मळ्याची शेती. आता मळ्याच्या शेतीचा वापर किंवा विस्तार ही मुळात आपल्या देशातील शेती नाहीच. तर अशा प्रकारच्या मळ्याच्या शेतीची सुरुवात ही वसाहत अशा प्रकारच्या शेतीची सुरुवात ही वसाहत काळात झाली. म्हणजे जेव्हा युरोपीय लोकांनी वसाहती करण्यास सुरू केली तेव्हा झाली आणि ही शेती उष्णकटिबंधात केली जाते. दीर्घकालीन पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने म्हणजे जी निर्यात करता येईल, प्रक्रिया करणे इत्यादीमुळे या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक म्हणजे पैशाची गुंतवणूक करावी लागते. आता मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण यासारख्या समस्या याही शेतीमध्ये आहेत. आता या प्रकारची शेती ही भारतासह दक्षिण आशियातील देश कोणकोणते आहे मग? श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान यासारख्याही देशामध्ये ही शेती केली जाते. आफ्रिका खंडात केली जाते. दक्षिण आणि मध्य अमेरिकेत सुद्धा अशा प्रकारची शेती केली जाते. तर ही होती मळ्याच्या शेतीबद्दलची माहिती. चहा, कॉफी, रबर, नारळ, कोको यासारखे पदार्थ, डोंगर उतारावरची शेती, यंत्राचा कमी वापर, मनुष्यबळाचा जास्त वापर, 40 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचं क्षेत्र असते. ही थोडक्यात माहिती. त्यानंतरचा शेतीचा प्रकार आहे मंडई बागायती शेती. आता मंडई बागायती शेती हा काय प्रकार आहे? तर त्याआधी येथे 2 प्रश्न विचारलेले आहे. याचा विचार तुम्ही करायचा आहे, की व्यापारी विस्तृत शेतीसाठी जास्त पैसे का लागत असेल? किंवा मळ्याच्या शेतीसाठी कुशल व अनुभवी मजुरांची गरज का असेल? तर हे तुम्ही त्याबद्दल कल्पना करू शकता. आता मंडई बागायती शेती हा शेतीचा आणखी एक प्रकार, हा आधुनिक प्रकार आहे. आता हा जो शेतीचा प्रकार आहे, हा आधुनिक प्रकार आहे आणि नागरीकरण आणि त्यामुळे असलेल्या बाजारपेठेमुळे हा प्रकार तयार झाला. आता मंडई बागायती शेती म्हणजे काय? तर शहरी लोकांना आता लेटेस्टमध्ये नेमकं कोणतं पीक पाहिजे, काय पाहिजे मार्केटमध्ये याचा विचार केला जातो आणि शहराच्या जवळच भाजीपाला व इतर पदार्थ पिकवल्या जाते. कारण की शहराच्या जवळच जर पिकवला तर शहरातील बाजारपेठेमध्ये लवकर हा माल पोहोचवला जाऊ शकतो आणि या शेतीचा आकार लहान असतो. जलसिंचनाचा वापर होतो. सेंद्रिय खताचा, रासायनिक खताचा सुद्धा वापर केला जातो. भांडवल कमी लागते कारण शेतीचा आकार कमी असते. मनुष्यबळ सुद्धा कमी. बाजारपेठेची मागणी म्हणजे बाजारपेठेत ज्याची मागणी असते त्या पिकाचं उत्पादन घेतलं जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर केला जातो आणि ही शेती वाहतुकीच्या सोयी-सुविधेवर अवलंबून असते आणि ही शेती शहराजवळच केली जाते. ही ती इमेज आहे मंडई बागायती शेतीची, जी आपण बघत आहे आणि म्हणून या शेतीला ट्रक शेती सुद्धा म्हणतात. कारण की जर वाहतुकीच्या सुविधा चांगल्या असेल, तर होऊन उत्पादनाची जलद वाहतूक होऊन त्या उत्पादनाचा दर्जा आणि किंमत ठरते. म्हणून या शेतीला ट्रक शेती असे सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे ही मंडई बागायती शेती आधुनिक पद्धतीची शहराच्या जवळच असलेली आणि शहरात आवश्यक असलेला भाजीपाल्याचं उत्पादन घेणारी शेती. त्यानंतर जी शेती आहे ती आहे फलोद्यान शेती आणि फुलं शेती. आता फलोद्यान शेती आणि फुलं शेती म्हणजे फलोद्यान शेती आणि फुलं शेती यावरून आपल्या लक्षात येतं, की फळाचं उत्पादन आणि फुलाचं उत्पादन. तर मंडई बागायती शेतीचाच एक उपप्रकार असं याला आपण म्हणायचं. आणि आपण पाहू शकत आहे या इमेजमध्ये इथे फळाची शेती आहे आणि याची माहिती आपण डिटेल ही फुलाची शेती आहे. हे इमेज फुलं शेतीची आहे. खाली फळ शेतीची इमेज होती.
आता मंडई बागायती शेतीचा एक उपप्रकार म्हणजेच फळशेती आणि फुलशेती. या शेतीतील फळे व फुले ही या शेतीतील फळे आणि फुले ही मुख्य उत्पादने आहे. ही शेती पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही पद्धतीने केली जाते. शेतीचा आकार लहान असते. रोपाची काळजी घेतली जाते. अलीकडच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी सिंचनाच्या सोयी, रासायनिक खताचा वापर, हरितगृह, आपण आधीच शिकलो हरितगृह कशाला म्हणतात, त्याचा सुद्धा वापर केला जातो. आणि फुलं शेतीतील प्रमुख उत्पादन कोणते, तर कोणकोणती फुलं? जरबेरा, ट्युलिप, डेलिया, शेवंती, झेंडू, निशिगंधा यासारखी फुलं उत्पादन घेतल्या जाते. यांनी बाजारात चांगली किंमत मिळते या फुलांना. आपल्याला माहित आहे की फुलांचं दुकान दररोजच असते आपल्या मार्केटमध्ये आणि तेथे त्याचं उत्पादन आणि फुलं किती महाग असते, कधी कधी स्वस्त असतात, कधी कधी खूपच महाग असतात. काही फुलं पर नग मिळतात आपल्याला, हे सुद्धा माहित आहे. त्यानंतर फळाच्या शेतीमध्ये बघा की आंबा, द्राक्ष, केळी, संत्र, चेरी, ड्रॅगन फ्रूट, रसबेरी, स्ट्रॉबेरी, मलबेरी यासारख्या देशी विदेशी फळांचं उत्पादन फळ शेतीत घेतल्या जाते. तर महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक यासारख्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने होतात. जसं आपल्याला माहित आहे, संत्री जरी आपल्या वरुड तालुक्यात पिकत असली, मोर्शी, चांदूर बाजार, परतवाडा, काटोल, नरखेड यासारख्या, आर्वी आहे, वर्धा आहे, यासारख्या तालुक्यात जरी संत्र पिकत असली तरी संत्र्याची बाजारपेठ नागपूर या ठिकाणी असल्यामुळे संत्री ही नागपूरची म्हणून प्रसिद्ध आहे. जळगावची केळी, नाशिकची द्राक्ष, महाबळेश्वरचं स्ट्रॉबेरी यासारखे वेगवेगळे शहर वेगवेगळ्या फळासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर हे झालं आपल्या देशातील आणि आपल्या राज्यातील. या उलट भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात, म्हणजे जिथे हिवाळ्यात पाऊस पडतो अशा प्रदेशात, फ्रान्स व इटली यासारखे देश सुद्धा, फ्रान्स आणि इटली हे इतर देश आहे, हे देश फळे आणि फुलांच्या शेतीसाठी जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि ही फळशेतीची इमेज आहे. अशा प्रकारे येथे आपण फळशेतीची माहिती घेतलेली आहे. आणि आता यापुढे जी आपण माहिती घेणार आहोत ती माहिती आहे सेंद्रिय शेतीची. आता ही सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर पहिले इमेज बघा, येथे सेंद्रिय खत तयार करणे सुरू आहे. सेंद्रिय खत या टाक्यांमध्ये तयार करणे सुरू आहे. तर आता हे सेंद्रिय खताबद्दलची माहिती आपण घेऊ. खत बद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर पिकांची पोषण द्रव्याची गरज मृदेतून भागवले जाते, परंतु मृदेमधील हे पोषण द्रव्य कमी होतात. मग मृदेमध्ये ही पोषण द्रव्य पुन्हा कुठून येईल, कारण मृदेमध्ये हे पोषण द्रव्य पुन्हा जाणे, पुनर्भरण होणे गरजेचं असते. उत्पादन वाढीचं उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल आपल्याला, तर जमिनीचं पोषण द्रव्याचं प्रमाणही वाढवावं लागेल आणि त्यासाठी सेंद्रिय खते तयार केली जातात. आता सेंद्रिय खते तयार कशी केली जातात, तर बघा, जमिनीत पालापाचोळा कुजवणे, ताग किंवा धैंच्या यासारखी हिरवळीची पिके जमिनीत गाळून ते खत तयार करणे, शेणखत, कंपोस्ट खत या खतांचा वापर करणे, ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करणे, सर्व प्रकारचे वनस्पतीजन्य पदार्थ जमिनीत मिसळवणे व कुजवून जेव्हा ही पिके घेतली जातात, सेंद्रिय शेती असे म्हणतात. म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजे कशाला म्हणायचं, तर वरील प्रकारे पालापाचोळा, ताग, शेणखत, ओल्या कचऱ्यापासून जे खत तयार केलं जाते त्याला सेंद्रिय खत म्हणायचं आणि ते शेतामध्ये वापरायचं, रासायनिक खताचा वापर न करता. तर कीड नियंत्रणासाठी सुद्धा रासायनिक खते आणि कीटकनाशके नाही वापरायची, तर कडुनिंब यासारख्या वनस्पतीच्याच रसाचा वापर करायचा. कीटकनाशके वापरूनही गरज भागवता येते. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या धान्याची प्रत उच्च दर्जाची असते रासायनिक खताच्या वापरापेक्षा, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. आणि या शेतीत रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला जात नाही, हे मी आधीच सांगितलेलं आहे. तर उर्वरित माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण येथेच थांबायचं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली, ती माहिती होती शेतीच्या प्रकाराची. तर शेतीचे संपूर्ण प्रकार आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघितले.
शेतीचे प्रमुख 2 प्रकार निर्वाह शेती, व्यापारी शेती. आणि व्यापारी शेतीचे 2 प्रकार बघितले, स्थलांतरित शेती, सखोल शेती. व्यापारी शेतीचे 4 प्रकार, विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती, फलोद्यान शेती. आणि आणखी एक आपण पाहिलं की आणखी एका शेतीची माहिती आपण घेतली, ती होती सेंद्रिय शेती. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण एका शेतीचा प्रकारचं माहिती घेतली होती. ती टेंट बांधून त्याच्या आतमध्ये वातावरण नियंत्रित ठेवून तयार केलेली शेती म्हणजे हरितगृह शेती. अशा प्रकारे शेतीची वेगवेगळी माहिती आपण घेतलेली आहे. आपण इथेच आता थांबणार आहोत.